उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। बोलो अंबे मात की जय, बोलो अंबे मात की जय। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस ज्या पद्धतीने आईने महिषासुराचा वध केला होता, त्याच पद्धतीने आपल्यातला सुद्धा ज्या काही वाईट गोष्टी आहे, जे काही वाईट गुण आहे, त्याचा सुद्धा नाश होऊ दे हीच आई भगवती चरणी प्रार्थना करते। बघा, आज बरेच घरात कुलचार असेल, काही घरात काल झाले असेल, कारण काल नवमी होता आणि आज दसरा आहे, तर बऱ्याच घरात आज कुलचार होणार आहे। आजचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला गेला आहे। असे म्हटला गेला आहे की हा दिवस सर्व बाजूनी सर्व बाजूनी आपल्या प्रगती हवी, ह्याच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। सगळ्या बाजूनी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळावे म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। मग आज असं काय करायचं आहे तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला आजचा दिवस जर तुम्हाला शक्य असेल, गुरुंजन तुम्ही दान करू शकता। दान खूप सगळ्यात श्रेष्ठ असते असेल या कलियुगात, तर ते दान आहे एखादा गरजूला तुम्ही दान करू शकता। मग अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, कारण आजचा दिवस तुम्ही जो काही कर्म करत आहोत ते परमेश्वरापर्यंत जातं आणि सर्व बाजूनी तुमच्या प्रगती होतो। कधी कधी असा होतो की आपल्या पत्रिकेतला शनी खराब आहे, राहू खराब आहे, शनीच्या महादशी चालू आहे, किंवा बहून तुम्ही खूप चांगले कर्म करत आहोत, तुमच्या काय खूप चांगले आहे, तुम्ही कधी कोणाचे वाईट विचार नाही केला, तरी पण न चांगल्या माणसांच्या बरेच वेळ खूप जास्त त्रास सहन करावा लागतो। आपल्या अडलेली काम मार्गी लागावी, आयुष्यात काही दुःख असेल, काही संकट असेल, त्यातून आपल्या संरक्षण हवे असेल, दुःख त्याच्या प्रभावी कमी होवे ह्याच्यासाठी आजच्या काही सेवा किंवा काही उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल। आणि अर्थात आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कुठल्याही शुभ मुहूर्त बघायची गरज पडत नाही। बरेच लोकांना घरात आज खरेदी चालू असेल, कोणाच्या काय असेल तर कोणाची काय असेल, पण मला असं वाटतं ना की आपण सेवा करावी। सेवेत जो आनंद आहे तो जगात कशातच नाही। तर मग जसं मी तुम्हाला सांगितलं की चारही बाजूनी आपल्या प्रगती होवे म्हणून आज दान धर्म करायचा असतो। बरेच वेळा बरेच ठिकाणी असं आहे की बरेच लोक आज झाडू घेतात आणि एखाद्या मंदिरात दान करतात, अगदी झाडू। मग त्यांच्यामध्ये शिराई आहे किंवा ज्याला झाडू म्हणतात आपण, आजकाल शिराई फार कमी ठिकाणी बघितल्या जातो। तेरसाच्या आपण शिराई आणतो असतो, मग अशा वेळेस ती फार कमी ठिकाणी बघितल्या जातील। पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच एखादी कुठल्या पण मंदिरामध्ये जाऊन आज झाडू किंवा शिराई दान करावे। मी जसं तुम्हाला सांगितलं की चारही बाजूनी आपली भरभराट हवे असेल, प्रगती हवे, त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे। नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्या। त्याच्याबरोबर येत जाणं शनीच्या
दशी आहे, पनवती आहे किंवा शनी महाराजांच्या कृपा आहे खरं तर शनी महाराज हे न्यायाच्या देवता आहे आणि ते तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ देत असतात. त्यांना काय प्रिय आहे तर त्यांना तुमच्या कर्म प्रिय आहे. आजच्या दिवस जर तुम्ही शनी मंदिरात जाऊन जर तेल तुम्ही दान केलं, कुठला पण तेल असेल, जर ते तुम्ही दान केलं तर खूप चांगले सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला मिळेल. थोडक्यात काय मंदिरात जाऊन तुम्हाला दान करायचे आहे. आजच्या दिवस सगळ्यात स्वस्त उत्तम हे विष्णू सहस्त्र नामाच्या तुम्हाला पठण करायचे आहे. शक्य असेल तर विष्णू सहस्त्राचे पठण करा, नाही तर विष्णू सहस्त्र नामावलीच्या तुम्हाला पठण करायचे आहे. नामावली करा, नाम करा. ज्याने ते कारण नाही शक्य होत नसेल त्यांनी काय करायचे आहे तर त्यांनी तुम्हाला शक्य नसेल तर आज तुम्ही कमीत कम 3 वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र तुम्ही पठण करायचे. ही सुद्धा खूप सुंदर सेवा आहे. जगाच्या चालक मालक पालक आहे तर ते संपूर्ण सृष्टी सांभाळू शकतात, तर ते तुम्हाला मला का सांभाळू शकत नाही. नक्कीच तुम्ही आज एक वेळी तर विष्णू सहस्त्रनाम पठण करा किंवा श्रवण करा. श्रवण म्हणजे काय असतं ना, कानात लावून घालायचं, इकडे तिकडे नाही. तुम्ही पठण करताना त्या वाई आपल्यापर्यंत येत ना, आपला 1-2 तरी थोडक्यात मोडक्या शब्द बोलतो असतो. एक दान तरी आपल्याकडून मंत्र उच्चारण होत असेल. या पद्धतीने तुम्ही करू शकता. नक्कीच आज विष्णू सहस्त्रनामाच्या तुम्हाला पठण करायचे आहे. आज तुम्ही बालाजी तुमच्या घराजवळ जर प्रभू श्रीरामाच्या मंदिर असेल, मारुती रायाच्या मंदिर असेल किंवा बाळकृष्णाच्या मंदिर असेल, बालाजीचे मंदिर असेल तर सुद्धा तिथे जाऊन आज तुम्ही दर्शन घ्यावे, पूजा करावे. आज तुम्हाला ज्या काही सेवा आहे मग त्याच्यामध्ये तुमच्यातला शक्य असेल तर तुम्ही हनुमान चालिसाचा जास्तीत जास्त पाठ करावे किंवा एक पाठ केला तरी चालेल. प्रभू श्रीरामाच्या सेवा म्हणजे रामरक्षेच्या तुम्हाला पठण करायचे आहे. बघा, आपल्या जेव्हा शनी शुभ दिन या नवरात्रीच्या कालावधीमध्ये खूप जास्त सेवा घडून झालं आणि आज बरेच ठिकाणी खरेदी वगैरे चालू आहे. कुणीलाचार चालू आहे. लोक आता दिवाळीच्या खरेदीला सुरुवात करतील, पण एवढ्यात वेळ काढून विष्णू सहस्त्रनाम, हनुमान चालिसा याच्याबरोबर कणधारण स्तोत्र, धनवृष्टीसाठी कणधारण स्तोत्र आणि ललित सहस्त्रनाम आजपासून एक सेवेला सुरुवात करा म्हणजे एक तरी सकाळी उठले की विष्णू सहस्त्रनाम ऐकायचे, संध्याकाळी ललित सहस्त्र नाम ऐकायचे आणि 8 दिवसाने मला कमेंट करून सांगा काय फरक पडतो. याचे कारण तुम्हाला सगळ्यात सांगते. भले तुम्ही ऐकून देत आहे, तुमच्या काहीतरी काम चाललेलं आहे, तुमच्या मनात 100 विचार फिरत आहे, पण त्याचा जो आर आहे ना, तो 7 दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात इतक्यात अवतीभोवती एक वलय चक्र तयार होतो. म्हणजे ललित सहस्त्रनाम खूप सुंदर सेवा आहे आणि विष्णू सहस्त्रनाम तर बोलायलाच नको. जेव्हा या दोन्ही स्तोत्राच्या घरात पठण होतो आणि तुम्ही स्वतः पठण करत तुमच्या आयुष्यातला खूप छान बदल घडण्यास सुरुवात होतो. आता घमंड
धडण म्हणजे तुम्ही करोडोपती हवे, तुम्हाला गाढ पैसे येईल असा अजिबात नाही, पण तुमच्या ओर वलीन होतो. तुमच्या घरातली जी काही नकारात्मक आहे, जो काही कटकट आहे ते कमी होतो. तुमची विचार आचार बदलत ऐका पॉझिटिव्हिटी निर्माण होत नाही. खरंच ज्या घरात विष्णूच्या सेवा होते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. मग त्याच्यामध्ये पैसे आला, धनधान्य, समृद्धी, ऐश्वर्य, संतान एवढं सगळ्याच्या बाबतीत चांगले बदल आपल्या आयुष्यात घडणारे आहे. आणि ज्या काही अडचणी आहे ना त्या कमी होण्याच्या मदत होणार आहे. तर आज ज्या काही सेवा सांगितल्या आहे थोडक्यात करायच्या नक्की प्रयत्न करा. झालेली सेवा भगवान विष्णूच्या चरणी, स्वामीच्या चरणी, माता लक्ष्मीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडले असले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत असेच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय. धन्यवाद.